सर्वांना नमस्कार. सकल संत समाज या प्लॅटफॉर्मवरती गेल्या 5 वर्षापासून अनेकविध संत साहित्याच्या संदर्भातील विषय हाताळले गेले आणि यावर्षी पंडित कवी हा अतिशय सुंदर असा विषय घेतलेला आहे. आणि या सर्व कार्यक्रमाच्या प्रमुख स्थानी असणारे आदरणीय मुकुंदजी दातार सर, ज्यांच्यामुळे मी आज तुमच्यासमोर हा विषय मांडणार आहे, अशा संत नामदेव अध्यासनाच्या प्रमुख आदरणीय डॉक्टर श्यामाताई गोंसे मॅडम, आताच ज्यांनी परिचय करून दिला अशा विद्याताई लवेकर मॅडम आणि उपस्थित सर्व मान्यवर. आज मी आपल्या समोर मराठी वीरशैव परंपरेतील पंडित कवी असा विषय मांडणार. हा विषय मांडत असताना सुरुवातीला आपल्या सर्वांना एक ढोबळ मनाने कल्पना यावी यासाठी वीरशैव साहित्य, वीरशैव वाङ्मय त्याचं स्वरूप काही थोडक्यात मांडणी करतो, म्हणजे आपल्या लक्षात येईल. महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे पंथ संप्रदाय आहेत आणि त्यांचं वाङ्मयही आहे. मराठी वाङ्मयाचा आपण इतिहास पाहिला तर थोडस खेदानं एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की मुख्य प्रवाहातल्या पंथांविषयी किंवा त्यांच्या वाङ्मयाविषयी जितकं लिहिलं गेलं तितकं अशा कितीतरी अनेक संप्रदाय आजही दुर्लक्षित आहे, त्यांचं वाङ्मयही दुर्लक्षित आहे. तसाच काहीसा प्रकार वीरशैव साहित्याच्या बाबतीत झालेला आपल्या लक्षात येईल. असं असलं तरी वीरशैव वाङ्मय ज्याने की मराठी भाषा समृद्ध केली आणि या सगळ्या अभ्यासकांनी, वाङ्मय किंवा साहित्य लिहिणाऱ्यांनी मराठी भाषेचा कायम अभिमान बाळगला आणि आपली मराठी समृद्ध करण्यासाठी त्यांनी समर्थपणे आपले लेखन चालवले. मराठी वाङ्मयाचा सुरुवातीचा काळ एकेकाळी अनेक वाङ्मय इतिहासकार शांतलिंगांपासून सुरू झाला असं मानायचे, परंतु ज्यावेळेस शरुस्थळीची उपलब्धी झाली आणि विसोबा खेतरांचा शरुस्थळी हा ग्रंथ उपलब्ध झाल्यानंतर वीरशैव साहित्याचा उदय काळ काही शतकं पाठीमागे गेला आणि विसोबा खेतरांच्या शरुस्थळीपासून वीरशैव साहित्याची सुरुवात झाली असं मानलं जात आहे. श्यामाताईंनी या संदर्भाने त्यांच्या प्रबंधामध्ये विस्तृत लिखाण केलं आणि इतरत्रही लेखनाच्या रूपात त्यांनी शरुस्थळी हा ग्रंथ वीरशैव तत्वज्ञान कसा मांडतो, वीरशैवांचा तो आद्य ग्रंथ कसा ठरतो, या संदर्भाने विस्तृत विवेचन केलेलं आहे. आता वीरशैवांच्या वाङ्मयामध्ये अनेक भाष्य ग्रंथ आहेत. जसं आपल्याकडे संस्कृत मधल्या ग्रंथांवरती मराठीत भाष्य ग्रंथ लिहिली गेली, तशी वीरशैवांनी संस्कृत ग्रंथावर तर भाष्य ग्रंथ लिहिलीच, परंतु कित्येक कन्नड ग्रंथाचे सुद्धा मराठीमध्ये अनुवाद केले आणि कन्नड मधलं ते ज्ञान मराठीमध्ये ओघावत्या भाषेत सर्वसामान्यांना कळावं यासाठी मांडलं गेलं. या वाङ्मयात जसे भाष्य ग्रंथ आहेत, तत्वज्ञान ग्रंथ आहेत, तसेच अभंग आहेत, पद आहेत, भारुड आहेत. वाङ्मयाचे जवळपास सर्व प्रकार वीरशैवांनी हाताळले. एवढं असूनही आज सुद्धा हे वीरशैव वाङ्मय प्रसिद्धीला आलेलं नाही. त्याच्या अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे या वीरशैवांच्या वाङ्मयाकडं अजूनही चिकित्सकपणे आणि आस्थेवाईकपणे पाहिलं जात नाही. एवढंच काय, वीरशैवांचे कितीतरी ग्रंथ अजूनही अप्रकाशित आहेत. कुठल्या तरी मठ मंदिरात किंवा संशोधकांच्या अभ्यासकांच्या घरी हस्तलिखिताच्या रूपात पडून आहेत. वीरशैव वाङ्मयाचं मोठेपण सांगताना काही मोजक्या 2-3 ठळक बाबींचा उल्लेख करतो. आपण महाराष्ट्र म्हटलं की लावणी हे ओघानं आलीच, परंतु आज मराठीमध्ये ज्ञात असणारी पहिली लावणी वीरशैवांचे भाष्यकार ज्यांनी वीरशैव ग्रंथ तत्वज्ञान मराठीत मांडलं अशा मन्मथ माऊलींनी मराठीतली पहिली लावणी लिहिली आणि ही लावणी कराडच्या देवीवरची आहे. एवढंच कशाला, आपण ज्या वज्रसूची उपनिषदाचा उल्लेख करतो आणि बहिणाबाईंनी त्या वज्रसूचीवर मराठीमध्ये भाष्य लिहिलं हे आपल्या सर्वांना माहिती आहे, परंतु बहिणाबाईंच्याही पूर्वी एक वीरशैव संत कवी होऊन गेले रंक नावाचे. त्या रंकांनी या वज्रसूची उपनिषदावर मराठीत ओवीबद्ध भाष्य लिहिलेलं आहे. हे सामान्यांना तर सोडा, परंतु अभ्यासकांनाही अजूनही माहिती नाही. एवढंच कशाला, गोदावरी महात्म्य अनेक संतांनी लिहिलं. अर्थात महाराष्ट्र शासनाने जो अरुणचंद्र पाठकांनी संपादित केलेला त्रिखंडात्मक ग्रंथ प्रसिद्ध झाला, त्यामध्ये गोदावरी महात्म्यांचा उल्लेख आहे, परंतु
त्या गोदावरी महात्म्याचा उल्लेख करत असताना वीरशैव संत कवी संत लक्ष्मण महाराजांनी लिहिलेलं गंगा महात्म्याचा पुसटसाही उल्लेख तेवढ्या मोठ्या ग्रंथातही पाहायला मिळत नाही. म्हणजे इतक्या विविध प्रकारांनी नटलेलं वीरशैव साहित्य मराठी साहित्याची शोभा वाढवणार आहे, तरी सुद्धा आजही ते उपेक्षित आणि दुर्लक्षित आहे. मग अशा वेळेस त्याची कारणं काही असो, आपण ते काय झालं असावं, कशामुळे राहिलं असावं, हा भाग आपल्या काही चिंतनाचा भाग नाही. आज तरी तो विषय मांडण्याचा भाग नाही. परंतु सहज तुम्हाला कल्पना यावी यासाठी वीरशैवांनी काय काय लिहून ठेवलेलं आहे त्याचा एक ढोबळमानाने मी उल्लेख केला. यानंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे वळूया. मराठी वीरशैव परंपरेतील पंडित कवी. खरं म्हणजे आपल्याकडे पंडित कवी हा शब्द उच्चारल्यानंतर वाङ्मय इतिहासकारांनी ज्या काही नोंदी केल्या त्या पाहिल्यानंतर एक विशिष्ट जात किंवा एका विशिष्ट कालखंडातले कवी असा एक आपल्या समोर समज होतो. परंतु पंडित कवी ही संज्ञा एवढी व्यापक आहे की तिला एका काळाच्या कक्षेत बांधता येणार नाही किंवा एका विशिष्ट स्वरूपात तिला बांधता येणार नाही. जर आपण बारकाईनं पाहिलं तर अगदी मराठीच्या सुरुवातीच्या काळात जी वाङ्मय निर्मिती झाली त्यावेळेसचे सुद्धा कवी हे पंडितच होते. परंतु फरक एवढाच आहे की त्यांचा हेतू हा लोकांच्या कल्याणासाठी लोकांच्या हितासाठी असल्यामुळे आपण त्यांना संत म्हणतोय. सगळ्या संतांचं वाङ्मय हे लोकांच्या हितासाठी आहे, लोकांच्या कल्याणासाठी आहे. त्याला भक्तिभावनेची जोड आहे, भावनेचा ओलावा आहे. ते काही केवळ वृक्ष कल्पनाविलास किंवा शाब्दिक कोट्या करणं किंवा वृक्ष पद्धतीनं वाङ्मयात अलंकाराचा वापर करणं, अलंकाराचा अतिरेक करणं अशा अर्थानं ते बांधलेलं नाही. असं जरी असलं तरी संत ज्ञानेश्वर असतील, संत एकनाथ असतील, संत रामदास असतील, यांना आपण पंडित कवी म्हणणार नाहीत का? त्यांचं वाङ्मय वाचल्यानंतर त्यांच्या वाङ्मयातला पांडित्यपूर्ण विचार, त्यांचा तो अभ्यास, त्यांनी केलेली मांडणी ही पंडित कवी या सदरात नक्कीच मोडणारी आहे. परंतु आपण संत कवी या नावाखाली त्यांचा पंडित कवी असा कधी विचार करत नाही. पण या व्याख्यानमालेच्या निमित्ताने मला सांगताना आनंद होतो की एक चांगली गोष्ट आहे मराठीतल्या एकंदरीतच सगळ्या संप्रदायाची पंडित कवींचा विचार किंवा त्यांच्या साहित्याचा विचार या व्याख्यानमालेच्या रूपात होतोय. ही एक अतिशय आनंदाची आणि अभिमानास्पद अशी बाब आहे. आता मराठी वीरशैव परंपरेतल्या पंडित कवीचा विचार करत असताना हे सर्व पंडित कवी संत कवी आहेत आणि संत कवी असल्यामुळं या सर्व पंडित कवींच्या लिखाणात जरी त्यांचं लिखाण अभ्यासपूर्ण असलं, पांडित्यपूर्ण असलं, तरी त्यामध्ये वृक्षता नाही. हे सर्व वाङ्मय भक्तिभावानं ओथंबलेलं आहे, लोकांच्या कल्याणासाठी आहे. त्यामध्ये लोकांच्या हिताची जशी तळमळ आहे तशीच लोकांना अध्यात्माकडे प्रवण करण्यासाठी सुद्धा एक मार्ग दाखवण्याची या सर्व वाङ्मयामध्ये ओतप्रोत भरलेली भावना आहे. त्यामुळं या वीरशैव मराठी पंडित कवी हा शब्द प्रयोग करत असताना मी जाणीवपूर्वकच एक 4 कवींची फक्त निवड केली आहे. त्यामध्ये सर्वप्रथम शांतलिंग स्वामी, त्यानंतर दुसरे आहेत अरंक, तिसरे आहेत बसवलिंग आणि चौथे आहेत लक्ष्मण महाराज. अशा 4 संत कवीची निवड यासाठी केली की या संतांच्या लिखाणात काही ग्रंथ, काही वाङ्मय विशेष हे पंडिती काव्याशी जुळणारे आहेत. त्यांनी अभ्यासपूर्ण अगदी संस्कृत ग्रंथाचा आधार घेऊन रचना केलेल्या आहेत आणि या रचना करत असताना भाषेचं सौंदर्य वाढविण्यासाठी विविध वृत्तांचा वापर, अलंकाराचा वापर त्या ठिकाणी झालेला आपला आढळून येईल. आणि मग हे मराठी साहित्यामध्ये पंडित कवीची जी प्राचीन काळापासून ते अगदी अलीकडची जी परंपरा आहे, या परंपरेत वीरशैव परंपरेतल्या मराठी पंडित कवीचं योगदान एक आपल्या सर्वांना ज्ञात व्हावं यासाठी मी एक अल्पसा प्रयत्न करणार आहे. खरं म्हणजे आपण सर्वजण माझ्यापेक्षा वयानं, ज्ञानानं ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहात. तुमच्यासारख्या विद्वानांच्या समोर माझ्यासारख्या एका अल्पमती व्यक्तीनं काही मांडणी करणं हे खरं म्हणजे एक धारिष्ट्याचं काम आहे. मुळात हा श्रावण मास, श्रावण मासात आपण असे मानतो की श्रवण भक्ती केली पाहिजे. तुमच्यासारख्या विद्वानांचं ऐकणं हे माझं काम आहे. पण आज एक क्षमाताईचा आग्रह आणि बाकी सर्वांच्या सूचनेनुसार मी आपल्या समोर हा विषय मांडत आहे. मराठी वीरशैव संत कवीमध्ये सर्वात प्रथम एक शांतलिंगाचा मी जो उल्लेख केला की शांतलिंगांनी अनेक रचना केल्या. त्यापैकी
पंडित कवी या अंगानं त्यांच्या फक्त मी एकाच रचनेचा विचार करणार आहे. ती रचना म्हणजे विवेक चिंतामणी. मुळामध्ये विवेक चिंतामणी हा एक कन्नड ग्रंथ आहे. या ग्रंथाची रचना निजगुण शिवयोगी यांनी केली आहे. आणि निजगुण शिवयोगींनी या ग्रंथाची रचना करत असताना त्याचं स्वरूप हे ज्ञानकोश सदृश्य ठेवलेलं आहे. विवेक चिंतामणी हा ग्रंथ आपल्या आजच्या भाषेत बोलायचं झालं तर एखाद्या एन्सायक्लोपीडिया सारखा. त्यामध्ये अनेकविध विषय हाताळलेले आहेत आणि हे सर्व विषय हाताळत असताना या सर्व विषयाचा वीरशैव तत्वज्ञानाशी काय संबंध येतो अशा प्रकारची संगती त्यांनी लावलेली आहे. आणि हा ग्रंथ कन्नड भाषेत जरी असला तरी तो अल्पावधीत एवढा लोकप्रिय झाला की या ग्रंथाची अनेक भाषांमध्ये भाषांतर झाली. तामिळमध्ये भाषांतर झालं, संस्कृतमध्ये झालं आणि मराठीत तर शांतलिंग स्वामींनी विवेक चिंतामणीचं भाषांतर केलं. विवेक चिंतामणीचं भाषांतर हे मराठीसाठी अनेक अर्थाने उपकारक आहे. कारण कन्नडमध्ये असणारं हे ज्ञान मराठी भाषकांना भाषेच्या अडचणीमुळे समजावून घेणं शक्य नव्हतं. तर ते ज्ञान त्यांनी मराठीमध्ये अगदी सुबोध भाषेत सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत हे ज्ञान आणलं. आणि हे या ग्रंथातले नुसते विषय अगदी अनुक्रमणिका जरी आपण पाहिली तरी आपल्या लक्षात येईल की या विषयामध्ये केलेली मांडणी किती पांडित्यपूर्ण आहे, किती अनेकविध प्रकारचे विषय हाताळले आहेत. त्याला तत्वज्ञानाची जशी बैठक आहे तशीच इतरही अभ्यास विषयांची बैठक आहे. पण ही बैठक मांडत असताना शांतलिंगांचा जो स्वभाव विशेष आहे किंवा त्यांचा एक वाङ्मयीन विशेष म्हणूया तो म्हणजे हरिहर ऐक्य. शांतलिंगांच्या एकूण जीवनचरित्राकडे आपण पाहिलं तर हरिहर ऐक्याचा त्यांनी नेहमीच उद्घोष केलेला आहे. इव्हन त्यांच्या शिष्यांमध्ये जयराम स्वामींसारखे, कृष्णाप्पांसारखे वैष्णव सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर होते आणि त्यांनी पुढे आपण पाहतोय की वैष्णव भक्तीचा प्रसार केला. एक शैव वीरशैव असूनही त्यांनी वैष्णवांना दूर लोटलं नाही आणि कायम त्यांनी हरिहर ऐक्याचा उद्घोष केला. ही त्या काळाच्या दृष्टीने फार मोठी घटना म्हटली पाहिजे. कारण आपण पाहतोय आपल्याकडं शैव वैष्णवांचे वाद होणे काही नवीन गोष्ट नाही. इतिहासात असे कितीतरी दाखले देता येतील. परंतु महाराष्ट्राची भूमी एक समन्वयशील भूमी आहे. महाराष्ट्राने कायमच कुठल्याही अतिरेकी विचाराला पाठबळ दिलेलं नाही. समन्वयाचा विचार कायमच मांडला गेला आणि अगदी ज्ञानदेवांपासून ते पुढच्या सर्व संतांनीच ही समन्वयाची भूमिका अधोरेखित केली. हीच भूमिका शांतलिंगांनी मांडलेली आहे. शांतलिंगांनी या विवेक चिंतामणीच्या सुरुवातीलाच या ग्रंथाचा हेतू सांगितला. हा ग्रंथ कशासाठी लिहिला गेला तर त्यामध्ये ते स्पष्ट सांगतात की हे विवेक चिंतामणी शास्त्र प्राकृत भाषा सविस्तर सांगिजेल म्हणे शांतेश्वर जग स्वहित निमित्ते. इथे त्यांनी विवेक चिंतामणी लिहिण्याचा हेतू सांगितला. हे जे विवेक चिंतामणी नावाचं शास्त्र आहे ते मी प्राकृत भाषेत वर्णन करणार आहे, मराठीत सांगणार आहे. का सांगणार आहे त्यांनी स्पष्ट सांगितलं, जग स्वहित निमित्ते. या ग्रंथाची निर्मिती जगाच्या हितासाठी आहे, पण ती कुठली? स्वहित निमित्ताने, स्वहिताच्या निमित्ताने आणि जगाच्या हितासाठी या ग्रंथाची निर्मिती आहे. म्हणजे इथं शांतलिंगाचा स्वभाव दिसून येतो की ज्या वेळेस इथल्या लोकांमध्ये ज्ञानाची कमतरता आहे, लोक अज्ञानानं ग्रासलेली आहेत, लोकांना स्वधर्माची जाणीव नाही, लोक इतरांच्या वागण्याला भुलून आपला स्वधर्म विसरत आहेत, अशा वेळेस मराठी माणसांना स्वधर्माची जाणीव करून देण्यासाठी जगहितासाठी त्यांनी या विवेक चिंतामणी ग्रंथाची निर्मिती केली. आणि या ग्रंथात त्यांनी विषय एवढे वैविध्यपूर्ण मांडले आहेत. त्यांचं प्रकरण पहिलं जर पाहिलं आपण, विवेक चिंतामणी हा ग्रंथ एकूण 10 प्रकरणामध्ये आहे. त्यातल्या पहिल्या प्रकरणाचं नावच आहे वेदांत सकळ शास्त्र निरूपण, वेदांत सकळ शास्त्र निर्णय. आणि नावाप्रमाणेच या प्रकरणामध्ये वेदांतातील अनेक संज्ञा, ईश्वराचं स्वयंभूत्व असेल, वेद उपनिषद असतील किंवा ज्ञान आहे, वैराग्य आहे, इत्यादी कल्पना आणि या सगळ्या कल्पनांचा वीरशैव मताशी असणारा संबंध, असं एकंदरीत ह्या पहिल्या प्रकरणाचं स्वरूप आहे. पहिल्या प्रकरणाच्या स्वरूपावरून आपल्या लक्षात आलं असेल की हा ग्रंथ जो सुरुवातीला सांगितलं गेलं ज्ञानकोश सदृश्य आहे. म्हणजे इतर मतांचंही त्यांनी व्यवस्थित मांडणी केली आहे. मराठीमध्ये
इतर सगळी मतं एकत्र स्वरूपात वेदांत आणि सिद्धांत मांडणारा हा कदाचित एकमेव ग्रंथ असावा. प्रकरण दुसरं फार महत्वाचं प्रकरण आहे. हे प्रकरणाचं नाव आहे शिवागम वर्णन. तर या प्रकरणामध्ये त्यांनी वीरशैवांचे आचार विचार, संपूर्ण कल्पनांचं अतिशय सविस्तर असं वर्णन केलेलं आहे. यामध्ये वीरशैव तत्वज्ञानामध्ये ज्या काही महत्वाच्या संकल्पना आहेत, त्यामध्ये की अष्टावर्ण आहे, पंचाचार आहे, षटस्थल आहे, या संदर्भाने अतिशय सुंदर आणि मार्मिक पद्धतीने विवेचन केलेलं आहे. या ग्रंथामध्ये रुद्राक्ष असेल, पंचाक्षर मंत्र असेल किंवा शिवपूजा असेल, या संदर्भानं तपशीलवार आणि अगदी रसाळ भाषेमध्ये वर्णन केलेलं पाहायला मिळेल. याशिवाय आचारलिंगापासून ते महालिंगापर्यंत आणि अगदी वीरशैवांची जी 101 स्थळं वर्णिली आहेत, त्या सर्व स्थलांचं वर्णन या प्रकरणात पाहायला मिळतं. प्रकरण तिसरं आहे नागलोक स्थिती वर्णन. आता पहिल्यांदा नागलोक स्थिती वर्णन वाचल्यानंतर असं वाटू शकतं की नागलोक स्थिती वर्णनाचा आणि वीरशैव तत्वज्ञानाचा काय संबंध आहे. यामध्ये नागलोक स्थिती वर्णनात सुरुवातीच्या भागात नागलोकाचं वर्णन, तिथल्या विविध प्रकारच्या नागांचं, त्या लोकांचं वर्णन आहे. आणि नंतर मग वीरशैवांशी कसा संबंध आहे, पाताळाशी वीरशैवाचा काय संबंध, हटकेश्वर काय संकल्पना आहे वगैरे, या सगळ्या संकल्पनांचं सविस्तर वर्णन या प्रकरणात पाहायला मिळतं. चौथं प्रकरण आहे जम्बूद्वीप स्थिती वर्णन. यामध्ये परंपरेप्रमाणे भारताचं जे वर्णन आहे, जम्बूद्वीपाचं जे वर्णन आहे, ते वर्णन या पृथ्वीवर असणारे जे सप्तखंड आहेत, सागर आहेत, या सर्वांचं वर्णन या अध्यायामध्ये प्रकरणात पाहायला मिळतं. त्यानंतर पुढचा जो मृत्यूलोक स्थिती वर्णन आहे, यामध्ये आपल्या पृथ्वी तलाचं एक पारंपरिक पद्धतीनं, पौराणिक पद्धतीनं जे आहे ते वर्णन पाहायला मिळतं. सहावं प्रकरण देवलोक वर्णन आहे. या नावाप्रमाणे देवलोकांचं वर्णन, त्या ठिकाणच्या वेगवेगळ्या देवता, त्यांची स्थानं वगैरे यांची माहिती मिळते. सातवं प्रकरण आहे ऊर्ध्वलोक स्थिती वर्णन आणि आठवं शुद्ध भुवन स्थिती वर्णन. आता आठव्या प्रकरणामध्ये जे काही शुद्ध भुवन स्थिती वर्णन आहे, वीरशैव तत्वज्ञानाच्या संदर्भाने अतिशय महत्वाचं वर्णन पाहायला मिळतं. यानंतर भुवनांतर प्राप्ती प्रकरण वर्णन आणि शेवटचं 10वं प्रकरण आहे सकळ वेदांत सिद्धांत शास्त्र विवरण. यामध्ये वेदांताचं आणि सिद्धांताचं, म्हणजे वेदांत मत आणि वीरशैवांचं तत्वज्ञान यांचा एक समन्वय, एक चांगल्या प्रकारची मांडणी या शेवटच्या प्रकरणात पाहायला मिळते. अशा पद्धतीनं अतिशय वैचारिक मांडणी, तत्वज्ञानपर मांडणी, आणि हे सगळं करत असताना कुठेही त्यांनी अभिनिवेश किंवा एकारली पण त्यांच्या या संपूर्ण ग्रंथात कुठेही पाहायला मिळत नाही. समन्वयाचा दृष्टिकोन दिसून येतो. आणि अशा प्रकारचं मराठी वाङ्मय समृद्ध करणारा हा विवेक चिंतामणी ग्रंथ आहे. खरं म्हणजे विवेक चिंतामणीचा ज्या पद्धतीने अभ्यास व्हायला पाहिजे तसा झाला नाही. आजपर्यंत वारद ग्रंथमालेत पूर्वार्ध भाग प्रकाशित झाला आणि त्यानंतर पंडित आवळीकरांनी पुणे विद्यापीठाने धारवाड विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने हा ग्रंथ प्रकाशित झाला. तर म्हणजे त्यानंतर या ग्रंथाची अनेक संपादनं व्हायला आली होती, पण तसं झालं नाही. ज्यावेळेस पंडित आवळीकरांनी हा ग्रंथ संपादित केला आणि त्यांनी सांगितलं की हा ग्रंथ कन्नड ग्रंथाचा अनुवाद आहे, त्यावेळेस पाना कुलकर्णींनी एक चिंतनीय असं मत मांडलं होतं की हा ग्रंथ कन्नड ग्रंथाचा अनुवाद नसून संस्कृत मधील विवेक चिंतामणी या ग्रंथाचा अनुवाद आहे. त्यांच्यासमोर कन्नड मधला ग्रंथ असून संस्कृत ग्रंथ असावा, परंतु तशा प्रकारची संहिता कोणी प्रकाशित केली नाही, कोणी अभ्यासही केला नाही. त्यामुळे अजूनही या मताची सत्यता पटवून घेण्यासाठी आपल्याला केवळ त्या मतावरती विसंबून राहावं लागतं. अधिकचा अभ्यास झाला नाही. खरं म्हणजे या ग्रंथाचा अभ्यास व्हायला पाहिजे, याची चर्चा व्हायला पाहिजे. मराठी एक समृद्ध करण्याचा हा जो एक वेगळ्या अंगाचा प्रयत्न आहे, या अर्थाने तरी या साहित्याकडे पाहायला हवे. शांतलिंगांचे इतरही अनेक ग्रंथ आहेत, परंतु वेळेची मर्यादा लक्षात घेता फक्त त्यांच्या एका ग्रंथाचा उल्लेख करून मी थांबतो. त्यानंतर दुसरे जे वीरशैव संत कवी आहेत ते म्हणजे रंक. आता शांतलिंगांच्या संदर्भाने तरी आपल्याला भरपूर माहिती उपलब्ध आहे. त्यांच्या चरित्राच्या किमान काही कथा, त्यांच्या शिष्यांची नावं, त्यांच्या गुरुची नावं वगैरे सगळ्या गोष्टी माहिती आहेत. परंतु रंकाच्या बाबतीत मात्र एक त्यांच्या नावाच्या व्यतिरिक्त आणि त्यांच्या गुरुच्या नावाच्या व्यतिरिक्त कुठलीही ऐतिहासिक माहिती उपलब्ध नाही. फक्त ते एक महादेव नावाच्या एका गुरुचे शिष्य होते एवढा त्यांच्या उल्लेखावर अर्थबोध होतो. यापेक्षा अधिकच काही माहिती होत नाही. परंतु या रंकांनी 3 ग्रंथ, अतिशय महत्वपूर्ण ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यातला पहिला ग्रंथ आहे शिवरहस्य, दुसरा आहे
विद्वत संन्यास आणि तिसरा आहे वज्रसूची. आता पहिला जो ग्रंथ आहे शिवरहस्य, हा अनेक अर्थाने महत्वाचा ग्रंथ आहे. कारण शिवरहस्य याच नावाचा एक संस्कृत बृहत ग्रंथ आहे. कदाचित त्याच बृहत ग्रंथातील काही श्लोक घेऊन त्यावरती मराठी त्यांनी भाष्य लिहिलेलं आहे. आणि भाष्य लिहित असताना त्यांनी मराठी एकदम सोपी आणि सुगम अशी भाषा वापरली, परंतु ती अलंकारानं मढलेली आहे. त्यांनी साध्या साध्या गोष्टी पटवून देण्यासाठी सुद्धा दृष्टांत असेल, रूपक असेल, असे कितीतरी प्रकारचे अलंकार वैपुल्यानं वापरलेले आहेत. त्यामुळं हा ग्रंथ वाचनीय तर झालाच आहे, परंतु एक आनंददायी सुद्धा आहे. त्या ग्रंथाचं वाचन करत असताना आपल्याही मनाला एक प्रकारचा आनंद मिळतो. ग्रंथ तत्वज्ञानावरचा असूनही वाचताना कुठेही आपल्याला कंटाळवाणा होत नाही, हे या रंकाचं वैशिष्ट्य. तर रंकाने शिवरहस्यामध्ये 3 बाबी महत्वाच्या मांडल्या. वीरशैव तत्वज्ञानामध्ये गुरु, लिंग आणि जंगम ही 3 तत्व अभेद मांडलेली आहेत. भगवान शिवाची जी 3 रूप मांडली त्यामुळे त्यात भेद पाहत नाही. परंतु रंकाने या ग्रंथामध्ये गुरु, लिंग या 2 तत्वांचं विश्लेषण विस्ताराने केलं, जे की अनेक ग्रंथांमधून आलेलं आहे. परंतु तिसरं जे जंगमाचं वर्णन करण्याच्या ऐवजी तत्कालीन एका रूढी परंपरेचा त्यांनी या जंगम तत्वाच्या अंगाने विचार केला, ती म्हणजे शिवनिर्माल्य. कदाचित रंकाच्या काळात एक सामाजिक समस्या अशी निर्माण झाली असावी की शिवाला अर्पण केलेला जो नैवेद्य आहे, एकदा अर्पण केल्यानंतर तो नैवेद्य राहत नाही, तो ते निर्माल्य ठरलं जातं आणि मग ते निर्माल्याचा स्वीकार करते. अशा प्रकारची एक समाजामध्ये धारणा निर्माण झाली असावी, किंवा तत्कालीन लोक जे काही महादेवाचे भक्त आहेत किंवा पुजारी आहेत ते लोक शिवाचा नैवेद्य स्वीकारत नसावेत. मग अशा वेळेस रंकांनी आपल्या बुद्धिचातुर्याचा वापर करून, पांडित्याचा वापर करून शिवाला अर्पण केलेला नैवेद्य ग्रहण करणं, स्वीकारणं कसं योग्य आहे, हे या ग्रंथाच्या 3ऱ्या भागात अतिशय सुंदर पद्धतीने मांडलं. शिवनिर्माल्य कसं त्याज्य नाही सांगत असताना त्यांनी साध्या साध्या गोष्टी आणि साधे दृष्टांत देऊन ही गोष्ट पटवून दिली. ते म्हणतात की हे संपूर्ण विश्व शिवमय आहे, ही सृष्टी पूर्ण शिवाचा विलास आहे, शिवाचा विकास आहे. मग अशा अवस्थेत शिवाला अर्पण केलेलं नैवेद्य त्याज्य कसं ठरू शकतं? ते त्याचे ठरावं का, ठरवायला पाहिजे का, असा प्रश्न उपस्थित करून ते सांगतात. या विश्वातील प्रत्येक गोष्ट शिवमय आहे, त्यामुळे काहीही त्याज्य नाही. त्याच न्यायानं शिवनिर्माल्य सुद्धा त्याज्य नाही, त्याचा आपण स्वीकार केला पाहिजे, ते आपण वापरलं पाहिजे. अशा प्रकारचा एक व्यावहारिक दृष्टिकोन आणि एक समाजातली एक समस्या आपण बऱ्याचदा पाहतो की मध्ययुगीन ग्रंथकाराच्या ग्रंथांमधून तत्कालीन सामाजिक समस्यांचं फार कमी प्रमाणात चित्रण पाहायला मिळतं. मध्ययुगीन वाङ्मय हे भक्तिभावानं ओथंबलेलं आहे, ईश्वर भक्तीसाठी समर्पित आहे. त्यामुळे कदाचित असं घडलं असावं की समाजातल्या कित्येक समस्यांचा किंवा बहुतांश समस्यांचा या साहित्यामध्ये फार काही विचार आढळत नाही. परंतु रंकाचा हा विशेष मानायला पाहिजे की त्यानं आपल्या या शिवरहस्यामध्ये तत्कालीन समाजातली जी काही समस्या निर्माण झाली होती त्याचं तात्विक निवारण करण्याचा प्रयत्न या शिवरहस्याच्या स्वरूपात केलेला आहे. त्यांचा जो दुसरा ग्रंथ आहे विद्वत संन्यास, नावाप्रमाणेच या ग्रंथामध्ये संन्यास आश्रमाचं निरूपण केलेलं आहे. एकमेव संन्यास हा आश्रम असा आहे की जो कुठल्याही आश्रमानंतर स्वीकारता येतो. एखादा गृहस्थी माणूसही संन्यासी होऊ शकतो, किंवा क्रमानं जरी जाऊन चौथा आश्रम वानप्रस्थाश्रमाच्या पूर्वी कोणी स्वीकारू शकतं किंवा नंतरही स्वीकारू शकतं. संन्यास हा एक या अर्थानं वैशिष्ट्यपूर्ण असणारा आश्रम आहे. गीतेत सांगितल्याप्रमाणे काम्य कर्माचा त्याग करणं म्हणजे संन्यास. परंतु हा संन्यास काही लोक दिखाऊ वृत्तीनं स्वीकारतात, नाटकीपणा असतो. ते काही संन्यासी नसतात, पण संन्यासाची नाटकं करतात. मग अशा वेळेस खरा संन्यासी कोण, खऱ्या संन्यासाची लक्षणं काय, त्याचं वर्तन कसं असलं पाहिजे, या संदर्भात विविध श्रुतींमधली प्रमाणं रंकांनी एकत्रित केली आणि त्या संस्कृत श्लोकांवरती मराठीमध्ये सुंदर असं भाष्य लिहिलेलं आहे. यामध्ये ग्रंथाचं नाव त्यांनी अतिशय सार्थ अशा प्रकारे मांडणी केली आहे. विद्वत संन्यास. संन्यास घेतल्यानंतर त्याचं वर्तन कसं असलं पाहिजे, आचरण कसं असलं पाहिजे, विचार कसे असले पाहिजेत, त्या संपूर्ण संन्यास स्थितीचं वर्णन या विद्वत संन्यास ग्रंथामध्ये पाहायला मिळतं. आणि या ग्रंथातली मांडणी इतकी मजेशीर आणि अभ्यासपूर्ण आहे की आपण
ती वाचताना काही काही ठिकाणी आपणही हसायला लागतो. अरे, समाजातल्या ह्या समस्या आजही विद्यमान आहेत. अशा प्रकारच्या वाईट प्रवृत्ती आजही समाजात आहेत. परंतु त्या काळात त्या समाजातल्या त्या नाटकी ढोंगी लोकांवर रंकाने प्रहार केले आणि खरी स्थिती काय, संन्यासाचं स्वरूप काय, संन्यास कसा असतो, अशा प्रकारचं वर्णन या ग्रंथामध्ये केलेलं आहे. रंकाचा तिसरा ग्रंथ सुद्धा पूर्वीच्या दोन ग्रंथात ज्याप्रमाणे रंकाने प्रागतिक विचारसरणी मांडलेली आहे, त्याच प्रागतिक विचारसरणीचा एक परमोच्च आविष्कार म्हणजे वज्रसूची उपनिषदावरचं त्यांचं भाष्य. मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे बहिणाबाईंचं वज्रसूचीवरचं भाष्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे, परंतु या रंगाचं वज्रसूचीवरचं भाष्य अजूनही माहिती नाही. तर या वज्रसूची भाष्यावर रंकांनी सुरुवातीलाच प्रश्न केलेला आहे, जो की मूळ उपनिषदातील प्रश्न आहे की ब्राह्मण कोण. आणि ब्राह्मण कोण या प्रश्नाचं उत्तर देत असताना प्रत्येक श्लोकावर केलेलं भाष्य अतिशय चिंतनीय असं भाष्य आहे, ज्यामध्ये त्यांनी 8 प्रकारच्या बाबींचा निराश केला. की ब्राह्मण कोणाला म्हणायचं, जीवावरून ठरवायचा, देहावरून ठरवायचा, जातीवरून ठरवायचा, का ज्ञानावरून, कर्मावरून, का धर्मावरून, या सगळ्यांचा निराश करून त्यांनी शेवटी असं सांगितलं की ब्राह्मण म्हणजे कोण, ज्याला साक्षात्कार होतो, ज्याला ब्रह्मत्वाचा साक्षात्कार होतो आणि आपणच ब्रह्म असल्याचा ज्याला अनुभूती येते, त्यालाच ब्राह्मण म्हणावं. अशा प्रकारची मांडणी या वज्रसूचीच्या आधारे रंकाने केली आहे. खरं म्हणजे रंकाच्या काळात समाजामध्ये विषमता, जातीमधली विषमता असेल, धर्मातली असेल, अशा अनेक प्रकारच्या विषमता असतानाही अशा प्रकारची प्रागतिक मांडणी या रंकाने करणं ही आपल्यासाठी अतिशय एक आनंदाची बाब आहे की अशा प्रकारचा विचार करणारे ग्रंथकार सुद्धा वीरशैव परंपरेत होते, ज्यांनी आपल्या अभ्यासाने आणि वैशिष्ट्यपूर्ण मांडणीनं आजही आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले. फक्त गरज आहे हे वाङ्मय एकदा आपल्या सर्वांसमोर आलं पाहिजे, आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे, त्यावर चर्चाही व्हायला पाहिजेत. आता रंकाच्या नंतर पुढचा जो वीरशैव संत कवी आहे तो म्हणजे बसवलिंग. आतापर्यंतचे जे दोन मी वीरशैव संत कवी घेतले ते ग्रंथकार होते, परंतु बसवलिंग हा जसा ग्रंथकार आहे तसाच तो एक अभंगकर्ता सुद्धा आहे. नुसता अभंग करता नाही तर ते सुप्रसिद्ध असा त्या काळातला सर्वात प्रसिद्ध असा कीर्तनकार सुद्धा आहे, ज्याच्याविषयी महिपतीने लिहिलं की बसवलिंगाचे ऐकून कीर्तन जगत जीवन संतोषे. बसवलिंगाचं कीर्तन ऐकून साक्षात जगज्जीवन ईश्वर सुद्धा संतोषित होता, अशा प्रकारचं वर्णन महिपतीने उद्धव चितगणाच्या आधारे केलेलं आहे. तसं हा कवी स्वतःविषयी फार कमी बोलतो, स्वतःची माहिती फार कमी देतो, परंतु स्वतः बसवलिंगाने सुद्धा स्वतःच्या कीर्तनाविषयी लिहिलं की धन्य भक्तजनी परिसली वचने माझ्या कीर्तने सुखी झाले. माझ्या कीर्तनामुळं ही लोक सुखी झाली, त्यांना एक अध्यात्माची अनुभूती आली. असं एक आत्मस्तुतीचा दोष स्वीकारून सुद्धा बसवलिंगांनी लिहिलं, यावरून त्यांच्या कीर्तनाची महती कळू शकेल. आणि बसवलिंग त्या काळात किती लोकप्रिय होते. बसवलिंगांचं वाङ्मय हे केवळ वीरशैवांच्या मठ मंदिरात किंवा वीरशैव अभ्यासकांच्या घरात नाही सापडत, तर बसवलिंगाचं वाङ्मय अगदी रामदासी मठातील सापडतंय, वारकरी संप्रदायाच्या सुद्धा स्थानी सापडतंय आणि अगदी महाराष्ट्रात तर सापडते, पण सुदूर तंजावर मध्ये सुद्धा जे सरस्वती महल लायब्ररी आहे तिथल्या सुद्धा बाळांमध्ये या बसवलिंगाचे अभंग, त्यांची आख्यानं, त्यांचे ग्रंथ सापडतात. यावरून या बसवलिंगाची लोकप्रियता लक्षात येईल. बसवलिंगांविषयी सुप्रसिद्ध लावणीकार जे रामजोशी आहेत, ते रामजोशी म्हणतात की रामजोशींची बसवलिंगासंबंधी बार्शी भगवंताची जी लावणी, त्या लावणीत उल्लेख आहे, बसवलिंग हा जंगम याने संगम सुखी लाविला. असं रामजोशी सारख्या एका शाहिराला सुद्धा त्यांच्याविषयी लिहावं लागलं, यामुळे बसवलिंगाची योग्यता आपल्या लक्षात येईल. मुळात बसवलिंग हे एका फार मोठ्या संताच्या पोटी जन्माला आले. त्यांचे वडील लिंगेश्वर हे फार मोठे संत आहेत. त्यांचे अभंग आजही लोकांच्या ओठी आहेत आणि म्हणून ते आपल्या वडिलांविषयी आदरानं लिहितात की मुळी बाप होता ज्ञानी तेव्हा लागलो या ध्यानी. माझे वडीलच संत होते, त्यामुळे मी सुद्धा या अध्यात्म मार्गाला लागलो. माझे वडील ज्ञानी होते म्हणून मी सुद्धा या ज्ञान मार्गाला लागलो. अशा प्रकारे त्यांनी स्वतःविषयी मत व्यक्त केलं आहे.
आणि हे सगळं बसवलिंगाचं साहित्य, त्यांचे अभंग असतील, त्यांची आख्यानं असतील, किंवा त्यांनी लिहिलेला शिवानंद बोध असेल, हे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की त्यांना जो वडिलांकडून जो वारसा मिळालेला आहे, तो वारसा त्यांनी समर्थपणाने पुढे नेला. बसवलिंगाच्या खरं म्हणजे समग्र साहित्यावर बोलण्याची वेळ नाही. ते एक वेगळा आणि स्वतंत्र विषय होईल. परंतु फक्त त्यांच्या 2च रचनांचा मी आपल्यासमोर थोडक्यात आढावा मांडतो. एक पहिला आहे शिवानंद बोध आणि दुसरा आहे गजगौरी आख्यान. बसवलिंगांनी शिवानंद बोध या नावाने गुरुगीतेवरती भाष्य लिहिलं आहे. आपण पाहतो की गीता या शब्दाचं आपल्या सगळ्या अध्यात्मप्रेमी संत असोत, विद्वान असोत, आचार्य असोत, या सगळ्यांना आकर्षण आहे. त्यामुळं अगदी भगवद्गीतेपासून ते गणेश गीतेपर्यंत अनेक प्रकारच्या गीत आपल्याला पाहायला मिळतात. तशाच प्रकारची एक गुरुगीता आहे. स्कंद पुराणाच्या उत्तरखंडामध्ये ही गुरुगीता पाहायला मिळते. आणि गुरुगीतेचं स्वरूप हे ईश्वर पार्वती, शिव पार्वती संवादात्मक आहे. मराठीमध्ये भगवद्गीतेनंतर सर्वाधिक जर टीका कुठल्या ग्रंथावर झाल्या असतील तर कदाचित गुरुगीता असावी. आज घडीला तरी किमान 15 प्रकारची गुरुगीतेवरची भाष्य मराठीमध्ये उपलब्ध आहे. आणि एक विशेष बाब म्हणजे गुरुगीतेवर भाष्य लिहिणाऱ्या मंडळींमध्ये एक सांप्रदायिक दृष्टीने जर पाहिलं, त्यामध्ये नाथ संप्रदाय आहेत, वीरशैव आहेत, वारकरी आहेत, दत्त आहेत, आनंद आहेत, तसेच रामदासी सुद्धा आहेत. म्हणजे इतक्या विविध पंथाच्या लोकांनी एखाद्या गुरुगीतेवर सारख्या ग्रंथावरती भाष्य करावं, यावरून या ग्रंथाची योग्यता लक्षात येईल. मुळात गुरु हा विषय आपल्या दृष्टीने संप्रदाय निरपेक्ष आहे. प्रत्येक संप्रदायामध्ये गुरुचं महात्म्य, गुरुचं मोठेपण, गुरुची महती वर्णन केली आहे. त्यामुळे कदाचित गुरुगीता हा ग्रंथ सर्वांना आपलासा वाटला असावा आणि त्यामुळे सर्वांनी यावर भाष्य लिहिलं. बसवलिंगांच्या पूर्वी वीरशैव साहित्यातले अध्वर्यू असणारे मन्मथ माऊली, मन्मथ स्वामींनी सुद्धा या गुरुगीतेवरती भाष्य लिहिलेलं आहे. खरं म्हणजे मन्मथ माऊलींनी लिहिलेलं गुरुगीतेवरचं भाष्य एवढं सटीक आणि सुंदर आहे. ते पाहिल्यानंतर कदाचित पुढच्या लोकांना त्याविषयी भाष्य लिहावं का नाही असा प्रश्न पडला असावा. परंतु बसवलिंगांनी मात्र गुरुगीतेवर अगदी मन्मथ स्वामींनी संक्षेपानं भाष्य लिहिलं असताना यांनी विस्तारानं भाष्य लिहिलं. मूळ गुरुगीतेमध्ये अध्याय नाहीत, तर यांनी एक त्यांच्या सोयीसाठी या गुरुगीतेची अध्याय रूपात मांडणी केली आहे. आणि मांडणी करत असताना त्यांनी एक महत्वाचा विचार मांडला की मी हे जे गुरुगीतेवर भाष्य लिहितो, टीका तर आहेच आहे, ते भाष्य आहेच, परंतु हे आख्यान आहे. आणि आता ते आख्यान का म्हणतात? मुळात बसवलिंग एक कीर्तनकार आहे. एखादी कथा फुलवून सांगणं हे त्यांच्या अंगी कौशल्य आहे. आणि मग त्याच कौशल्याचा वापर या शिवानंद बोध या ग्रंथामध्ये त्यांनी जागोजागी केलेलं पाहायला मिळेल. अगदी तात्विक ग्रंथाचं किंवा एखाद्या तात्विक गोष्टीचं वर्णन करत असताना एक मर्यादा असतात की त्या ठिकाणी कथा प्रसंग मांडता येत नाहीत किंवा कथा लिहिली सांगितली तरी फार संक्षेपात सांगावी लागते. परंतु बसवलिंगांनी मात्र या ठिकाणी हा ग्रंथ तात्विक असूनही या ठिकाणी कितीतरी आख्यानं, कितीतरी कथा अतिशय रसाळपणे मांडलेल्या आहेत. मुळात हा ग्रंथ गुरुगीतेवरचा भाष्य ग्रंथ असल्यामुळे जसं इतरांनी गुरुगीताच नाव दिलं, कारण बाकीचे जे भाष्य ग्रंथ आहेत त्या प्रत्येकाने गुरुगीता असंच नाव दिलेलं आहे. परंतु बसवलिंगांनी मात्र गुरुगीता नाव न ठेवता शिवानंद बोध हे नाव दिलं. यामध्ये त्यांच्या कल्पनेची भरारी आणि त्यांच्या पांडित्याची चुणुकी पाहायला मिळते. त्यांनी स्वतः शिवानंद बोध हे नाव का दिलं, याचं अतिशय सुंदर असं एक समर्पक वर्णन केलेलं आहे. जे वर्णन वाचल्यानंतर आपल्याला सुद्धा त्यांच्या कल्पनेची, त्यांच्या प्रतिभेची चुणूक लक्षात येईल. ते म्हणतात की हा ग्रंथ शिवानंद बोध, ईश्वर पार्वती संवाद, शिवहृदयीचा आनंद म्हणून शिवानंद बोलती. पुन्हा पुढे सांगतात की शिवहृदयीचा हा आनंद, शिव या ज्ञाने नित्यानंद, म्हणून म्हणते शिवानंद बोध, नाम हे शुद्ध ग्रंथाशी. शिवानंद बोध हे नाव का दिलं, तर या नावाच्या पाठीमागची त्यांनी कल्पना अतिशय सुंदर मांडलेली आहे की हा ग्रंथ शिव पार्वती संवादात्मक आहे. आणि या ग्रंथातला विषय हा भगवान शिवाच्या हृदयातला आनंद आहे, म्हणून या ग्रंथाचं नाव शिवानंद बोध असं ठेवलेलं आहे.
आणि हा शिवहृदयीचा हा जो आनंद आहे, हा आनंद नित्य आनंद आहे. त्याच्यात कधीही न्यून येणार नाही, कमी येणार नाही. हा नित्य आनंद, नेहमीच साठीचा आनंद आहे. म्हणून ते पुन्हा सांगतात, की या ग्रंथाचं नाव शिवानंद बोध अशा पद्धतीने ठेवलं आहे. मला वाटतं, की एखाद्या ग्रंथाच्या नावाची एवढी समर्पक व्युत्पत्ती आपल्याकडे फार कमी लोकांनी सांगितली असावी. ग्रंथाची नावं असतात, परंतु त्या ग्रंथाच्या नावाच्या पाठीमागची व्युत्पत्ती किंवा एक वाचणाऱ्यांचं समाधान करण्यासाठी जी कारणमीमांसा केली जाते, ती एवढी सटीक कारणमीमांसा फार कमी ठिकाणी पाहायला मिळते. आणि या ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी त्यांनी फलश्रुती लिहित असताना जे वर्णन केलेलं फलश्रुतीची जी ओवी आहे, इति श्री शिवानंद बोध महेश पार्वती संवाद ऐकता निरसे भेद ब्रह्मानंद गुरुपुत्रा. प्रत्येक अध्यायाच्या शेवटी त्यांनी सांगितलं, की जो कोणी या शिवानंद बोध ग्रंथाचं वाचन करेल, या अध्यायाचं वाचन करेल, त्याला या जगतामध्ये भेद दिसणार नाही. तो संपूर्ण विश्व शिवमय आहे, गुरुरूप आहे, या धारणेशी सहमत होईल, त्याला याचं ज्ञान होईल. आणि हा ग्रंथ लिहित असताना त्यांनी ओवी छंदाचा वापर केला आहे. बहुतांश ओवी या 4 चरणात आहेत. क्वचित 3.5 चरणी ओवी पाहायला मिळते. आणि या 4 चरणी ओवीमध्ये पहिल्या 3 चरणांच्या शेवटी यमक रचनात आहेच आहे, पण 4थ्या चरणाच्या मध्यावर सुद्धा त्यांनी यमक साधलेला आहे. एक उदाहरणार्थ एक ओवी सांगतो. ब्रह्मापासूनी मुंगीवरी गुरुची जाणीचे चराचरी, जैसे एकची स्वर्ण अलंकारी जन नानापरी झाले असे. साडे 3.5 चरण्या फार ओवी कमी आहेत, परंतु ज्या 4 चरणे ओव्यात मात्र 3 चरणामध्ये अंत्ययमक आणि शेवटच्या 4थ्या चरणाच्या मध्यभागी यमक, हे बसवलिंगाचं एक वैशिष्ट्य, एक वाङ्मयीन विशेष म्हणून तुमच्यासमोर मांडावासा वाटला. याशिवाय या शिवानंद बोध मध्ये जर आपण या ग्रंथाच्या अंतरंगात पाहिलं, तर आपल्या एक लक्षात येईल, की हा संपूर्ण ग्रंथ गुरु मार्गानुसरण करणाऱ्या सद्भक्तांसाठी आणि लोकोद्धारासाठी त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. ते म्हणतात, की पूर्ण संस्कृत ग्रंथ रिगम नोहे अर्जा समजता, म्हणून केली महाराष्ट्र कथा सहसा श्रोता न पोपावे. ते म्हणतात, की हा ग्रंथ मूळचा संस्कृत भाषेतला आहे, त्यामुळं त्या ग्रंथाच्या अर्थात अर्थाशी सामान्य माणसाला माहिती होत नव्हती, तिथे प्रवेश होत नव्हता. मग अशा वेळेस हे ज्ञान सर्वसामान्यांना कळावं कळावं म्हणून हा महाराष्ट्र भाषेत मराठीमध्ये हा ग्रंथ लिहिला आहे. त्यामुळे जाणकार श्रोत्यांनी कोपू नये. श्रोत्यांनी कोपू नये हा एक विचार करायला लावणारा भाग आहे. कारण त्या काळामध्ये भलेही बसवलिंगाचा काळ 17व्या शतकातला असला, तर त्या काळात सुद्धा बरचसं ज्ञान हे संस्कृतमध्ये बंदिस्त आहे आणि मराठीमध्ये फार कमी आलेलं आहे. जरी संतांनी खूप प्रयत्न केले लोकभाषेत मराठीमध्ये ज्ञान आणण्याचा, तरी काही भाग आणखी संस्कृतमध्ये आहे. त्यांना त्याची जाणीव आहे. म्हणून ते म्हणतात, की श्रोत्यांनी कोपू नये, मुद्दाम मी मराठी भाषेमध्ये ज्ञान आणणार. आणि या गुरुगीतेमध्ये एकंदरीत एकूण त्यांनी 12 अध्यायामध्ये मांडणी केली आहे. पहिल्या अध्यायामध्ये त्यांनी पार्वती भगवान शिवाला प्रश्न करते आणि या गुरुचं महत्व विचारते. त्यावेळेस भगवान शिव तिला जे गुरुचं महत्व सांगतात, यासाठी पहिला अध्याय खर्च घातलेला आहे. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये एकत्वाचं दर्शन घडविणारं एक अद्वैत तत्वज्ञान, हे संपूर्ण विश्व आणि भगवान शिव गुरु हे काही वेगळे नाहीत, एकच आहेत, याची मांडणी केली आहे. आणि या अध्यायामध्ये गुरुचं महत्व, गुरुच्या पादुदकाचं महत्व याचं अतिशय सुंदर आणि सखोल असं विवेचन केलेलं आहे. तिसऱ्या अध्यायामध्ये शिष्याने गुरुचं जर अनन्य भावाने चिंतन केलं, तर त्याला परमपद सुलभतेने प्राप्त होतं. या सगळ्या बाबींचं वर्णन, शिष्याने गुरुची कशी सेवा केली पाहिजे, त्यांच्याकडून ज्ञान कसं मिळवलं पाहिजे, या संदर्भात सविस्तर वर्णन तिसऱ्या अध्यायात पाहायला मिळतं. चौथ्या अध्यायात अखंड मंडलाकार स्वरूपात सगळ्या चराचरामध्ये गुरुतत्व व्यापून आहे, त्या अखंड गुरुत्वाचं अतिशय सुंदर असं वर्णन या अध्यायामध्ये केलेलं आहे. गुरुत्व हे काही एकदेशी नाही किंवा एका व्यक्तीमध्ये नाही, संपूर्ण चराचराचे तत्व कसं व्यापून आहे, या संदर्भात अतिशय सुंदर असं विवेचन या अध्यायात पाहायला मिळतं. 5व्या अध्यायामध्ये गुरु हाच आदी अनादी आहे,
तोच आपलं परमदैवत आहे. आणि गुरु मंत्राशिवाय शिष्याला तारक दुसरं काहीही नाही. शिष्याला जर ज्ञानप्राप्ती करायची असेल, मोक्ष पाहिजे असेल, तर गुरु मंत्राशिवाय पर्याय नाही. गुरुची महती या अध्यायात सुद्धा वर्णन केली आहे. 6व्या अध्यायामध्ये प्रातःकाळी सकाळी लवकर उठून स्नानविधी, आपल्या बाकीची विधी आटोपून आसन घालून गुरुचं ध्यान कशा पद्धतीने करावं, गुरुचं चिंतन कशा पद्धतीने करावं, ज्ञानप्राप्ती कशी होईल या संदर्भात सविस्तर असं वर्णन आहे. आणि वर्णन वाचताना आपल्याला इतरही अनेक ग्रंथाची बऱ्याचदा ज्ञानेश्वरीची आठवण येते. ज्ञानेश्वरी मधली वर्णन आणि या ठिकाणची वर्णन बऱ्याच ठिकाणी सारखेपणाने पाहायला मिळतात. 7व्या अध्यायामध्ये एखादी व्यक्ती स्वतः ब्रह्म झाली, ब्रह्मज्ञान झालं. ब्रह्मज्ञान झाल्याच्या नंतर त्यांनी तत्पदाचं अवलोकन करत असताना त्यांना परात्पराचं सर्वत्र दर्शन घडतं. हा भगवंत ईश्वर केवळ आपल्याच हृदयात असा नाही, तो संपूर्ण चराचरात व्यापलेला आहे. कारण एखाद्याला ब्रह्मज्ञान झालं, अहम ब्रह्मास्मी हा बोध झाला, मी ईश्वर आहे हे कळालं, परंतु तेवढ्यानंच नाही, तर त्यांना तत्पदाचं दर्शन, ईश्वराचं दर्शन संपूर्ण चराचरात घडणं कसं आवश्यक आहे आणि ते कशा पद्धतीने घडतं याचं वर्णन 7व्या अध्यायात पाहायला मिळतं. आणि 8व्या अध्यायामध्ये एखादा सत्शिष्य ज्यावेळेस त्याच्या मनामध्ये इच्छा होते की आपल्याला ज्ञान मिळालं पाहिजे, आपल्याला मोक्ष पाहिजे, त्यासाठी हा शिष्य गुरुच्या शोधात बाहेर पडतो. आणि तो गुरुचा शोध कशा पद्धतीने घेतो आणि त्याला ज्ञानी गुरु कसे भेटतात आणि मग तो त्या गुरुच्या सेवेत कसा रममान होतो. अतिशय सुंदर असं वर्णन, गुरु शिष्य नात्याचं वर्णन या अध्यायात पाहायला मिळतं. 9व्या अध्यायामध्ये शिवतंत्रात सांगितल्याप्रमाणे शिवाच्या भक्तांनी स्मशानामध्ये शयन करावं, ध्यानधारणा करावी आणि ती केल्यानंतर सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. आणि मग अशा प्रकारे जे गुरु साधना करतात, ते गुरु ज्या देशात राहत असतील, तो देश पुण्यभूमी मानला जातो. आणि हे सांगत असताना समाजात जे काही पाखंडी गुरु आहेत, गुरुचा वेश धारण करून पाखंड पसरवतात, अशा पाखंडी गुरुचा सुद्धा यांनी निषेध केलाय. हा अध्याय एकंदरीत मुळातून वाचण्यासारखा आहे. 10व्या अध्यायामध्ये गुरुगीतेचं महत्व सांगितलं आहे, की गुरुगीतेच्या पठनानं, वाचनानं, त्या पुरस्चरणानं काय फलसिद्धी प्राप्त होईल. या ग्रंथात त्यांनी सांगितलं, की गुरुगीतेचं वाचन केल्यानंतर सर्व पापांचा विनाश होतो. आणि जर एखाद्याला खरं ज्ञान पाहिजे असेल, तर त्यासाठी त्यांनी गुरुगीतेचं अनुष्ठान केलं पाहिजे, गुरुगीतेचं वाचन केलं पाहिजे. अशा प्रकारे एक ग्रंथाचं महात्म्य सांगणारा हा अध्याय आहे. 11व्या अध्यायामध्ये शिष्यानं गुरुच्या आज्ञेनुसार पुढची जी वाटचाल करायची, अनुष्ठान करायचंय, त्या अनुष्ठानासाठी कोणती जागा असावी, ती कशी असावी, कुठं अनुष्ठान केलं पाहिजे, या संदर्भानं सविस्तर वर्णन आहे. आणि शेवटच्या 12व्या अध्यायामध्ये गुरुगीतेची सांगता करताना त्यांनी फलश्रुती आणि गुरुगीतेचा अधिकारी कोण आहे, गुरुगीतेचा अभ्यास कोणी केला पाहिजे, कोणी वाचन केलं पाहिजे, या संदर्भाने विचार मांडले आहेत. तर एका अर्थानं गुरुगीता म्हणजे एक प्रकारचं हे गुरुस्तोत्रच आहे, गुरुची महती वर्णन करणारं. आणि मराठीमध्ये अगदी रसाळ भाषेत ज्या बाकीच्या गीता आहेत, गुरुगीता आहेत, गुरुगीतेवरती भाषा अनेकांनी सुंदर पद्धतीने लिहिली, परंतु एवढं विस्तारानं आणि एवढं रसाळ भाषेत कोणीही लिहिलं नाही. या दृष्टीनं या शिवानंद बोधचा अभ्यास व्हायला हवा. आणि या शिवानंद बोधकडे आपण जर वाङ्मयीन दृष्ट्या पाहिलं, तर यामध्ये अनेक बाबी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. एक तत्वज्ञानपर ग्रंथ असून सुद्धा यामध्ये अनेकविध कथा पाहायला मिळतात. तर आपण पाहतो की तत्वज्ञानपर ग्रंथ लिहित असताना नाईलाजानं ग्रंथकारांना त्या ठिकाणी आपला रसाळपणा बाजूला ठेवून कथा संक्षेपात मांडावी लागते किंवा कथा फार कमी लिहाव्या लागतात. परंतु या ग्रंथात मात्र कथा अगदी विस्तारानं मांडल्या आहेत, ज्या की तुम्ही खरं मुळातून वाचायला हव्यात. एक वेळेच्या मर्यादेत सांगणं शक्य नाही. त्यानंतर दुसरं, हा ग्रंथ रसात्मक आहे, शांतरस प्रधान. या ग्रंथाचा आत्मा शांतरस आहे. शांतरस जरी असला तरी यामध्ये अनेक ठिकाणी वत्सल रस आहे, बिभत्स रस आहे, हास्यरस पाहायला मिळतो. आणि या ग्रंथाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अलंकार प्रचुरता. यामध्ये अनेक प्रकारचे अलंकार आहेत. आपल्याला परिचित असणारे रूपक, दृष्टांत वगैरे हेच अलंकार आहेत, परंतु काही वैशिष्ट्यपूर्ण अलंकार, त्यातल्या दोघा तिघाचा मी उल्लेख करतो. या ग्रंथात माला रूपकाची उदाहरणं भरपूर आहेत. एक उदाहरण तुमच्या समोर सांगतो. आपणची पुत्र आपणची माय, गुरु वासते वाराणसी, जानवी बोले चरणोदकासी, विश्वांबर म्हणावे सद्गुरुशी, साक्षात्कारेसी तारिका. किंवा सांग रूपकाचं एक उदाहरण पहा.
चरण तीर्थ ते भागीरथी, मुखीचे वचन ते सरस्वती, कृपा दृष्टी पाहे गुरुमूर्ती. दृष्टांताचं उदाहरण सांगतो. अंधापुढे दर्पण किंवा बधिरापुढे गायन, की नपुसकापुढे पद्मीनं शृंगार करून उभी केली. आणि एक शेवटचं एक उदाहरण सांगतो विशेषोक्तीचं, ज्यामध्ये कारण असून कर्मोत्पत्ती होत नाही, अशा प्रकारची अलंकाराची रचना असते. अशा अलंकाराची मराठी वाङ्मयात फार विपुल जरी उदाहरणं सापडत नसली पण या ग्रंथात पाहायला मिळतात. पहा उदाहरण. नवद्वारे जरी म्हणती तरी रोम रोमी छिद्रे आहे ती, यामध्ये असोनी न गळे कल्पांती, म्हणून पार्वती अगोचर हे. जरी असं म्हणतात की शरीराला 9 द्वार आहेत, परंतु हे काही खरं नाही, कारण या शरीराला रोमरोमी केसागणिक छिद्र आहेत. परंतु एवढं असून सुद्धा या आतमध्ये असणारं तत्व ते काही गळून पडत नाही, म्हणून या तत्वाला अगोचर तत्व असं म्हणतात. अशा प्रकारची एक अलंकाराच्या दृष्टीने जरी नुसत्या या ग्रंथाची एखाद्याने चिकित्सक मांडणी केली तरी आपल्याला चक्रावून टाकणारी कितीतरी प्रकारचे अलंकार या ग्रंथामध्ये पाहायला मिळतात. या दृष्टीनं या ग्रंथाचा खरं म्हणजे अभ्यास व्हायला पाहिजे. हा ग्रंथ केवळ एक तात्विक विवेचन करणारा किंवा एक भाषेचं सौंदर्य खुलवणारा अनेकविध अलंकार असणारा ग्रंथच नाही, तर या ग्रंथामध्ये एक सामाजिक दृष्टी सुद्धा दिसून येते. एका भेदाभेदाच्या काळात, त्या काळात सामाजिक जाती विशेष इतके प्रचंड असताना, विषमता असताना सुद्धा बसवलिंगाची सामाजिक दृष्टी पार किती तरल आहे. ते म्हणतात की उत्तम कुळी हीन भक्ती, तरी ते तयाशी नगरे सायुज्य मुक्ती, भक्ती करिता तरती उत्तम अधम अत्यंजादी. भक्तीचं महात्म्य सांगितलं की एखादा व्यक्ती उच्च कुळात जरी जन्माला आले आणि तो भक्ती करत असेल, हीन भक्ती करत असेल, तर त्याला सायुज्य मुक्ती मिळणार नाही. पण अगदी हीन कुळात, अगदी अंत्य जरी असेल किंवा इतर कुठल्या कुळात जन्माला आला आणि तो भक्ती करत असेल, तर त्याला नक्कीच मुक्ती मिळते. ही एक सामाजिक दृष्टी, एक सामाजिक उत्थानाचं भान बसवलिंगाच्या या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर थोडस मी संक्षेपाने ओळख या स्वरूपातच ही सगळी मांडणी करतोय. त्यांचं दुसरं एक महत्वाचं आख्यान, एक पंडित कवी या अंगाने ज्याचा विचार चांगल्या पद्धतीने व्हायला हवा, ते म्हणजे गजगौरी वृत्त. दुर्दैवानं गजगौरी वृत्त अजूनही प्रकाशित नाही. आजही तुम्हाला मला ते गजगौरी वृत्ताचा अभ्यास करायचा असेल तर हस्तलिखितच पाहावी लागतात. हस्तलिखिताच्या आधारानंच याचा अभ्यास करावा लागतो. हे आज सांगताना मलाही वाईट वाटतं की एक इतकं चांगलं आख्यान काव्य पण अजूनही ते अप्रकाशित रूपात आहे. महाभारतामध्ये हे आख्यान आहे. बसवलिंगाने हे आख्यान बहुवृत्तात्मक अनेक वृत्तांमधून लिहिलं, ज्यामध्ये साकी आहे, दिंडी आहे, अशी अनेक प्रकारची वृत्त वापरली, आर्य आहेत. आणि या सगळ्या वृत्तांमधून हे आख्यान काव्य इतक्या बहारीनं वर्णन केलंय. जसं अनेक प्रकारची वृत्त असल्यामुळे त्यात एक भाषिक सौंदर्य आहे, एक उच्चारांचं एक मधुरता आहे, पण कथेची सघनता इतकी सुंदर, एक सकस कथा त्यांनी मांडलेली आहे. जर कोणाला या ग्रंथाचं हस्तलिखित पाहायचं असेल तर समर्थ वाग्देवता मंदिरामध्ये पाढ क्रमांक 149 मध्ये पृष्ठ क्रमांक 378 ते 406 वर हस्तलिखित उपलब्ध आहे. किंवा तंजावरला सुद्धा बाळ क्रमांक 2044 आणि 2093 यामध्ये हे गजगौरी वृत्त आहे. या गजगौरी वृत्ताची कथा थोडक्यात सांगतो. महाभारतात कथाप्रसंग असा आहे की कौरवाच्या उत्थानासाठी जी कौरवाची आई आहे ती काय करते की गजगौरी वृत्त करते. मातीच्या हत्तीवरून ती अनेक प्रकारचे धनधान्य वाटते. आणि वाटत असताना ती कुंतीच्या घरी येते. कुंतीच्या घरी आल्यानंतर कुंती पाहते आणि कुंतीला हेवा वाटतो की कौरवाची आई हे गजगौरी वृत्त करते, त्यामुळे कौरवांना सगळं काही ऐश्वर लाभलेलं आहे आणि आपल्याच्यानं ही व्रत करणं होईल का? आपल्याही मुलांना, पांडवांना ऐश्वर मिळावं, सगळ्या प्रकारचं सुख मिळावं, राजयोग मिळावा, यासाठी आपणही हे गजगौरी वृत्त केलं पाहिजे. परंतु आपण ते काही करू शकत नाही, अशी तिच्या मनात खंत असते. आणि तिच्या भावना ज्यावेळेस पांडवापर्यंत पोहोचतात त्यावेळेस पांडव आपल्या आईला आश्वस्त करतात की माते तू काळजी करू नको, आपणही करू. त्यांनी तर एक मातीचा हत्ती आणला, मी प्रत्यक्ष इंद्राचा ऐरावत घेऊन येतो. आणि अर्जुन लागलीच
आपल्या धनुष्यावरती प्रत्यंचा चढवतो आणि बाणाच्या मदतीनं इंद्राकडे निरोप पोचती करतो की माझ्या आईच्या व्रतासाठी तुझा ऐरावत हत्ती पाठवून दे. तो निरोप पाहिल्यानंतर इंद्राला आश्चर्य वाटतं आणि इंद्र विचारात पडतो आता काय करायला पाहिजे. तो आपल्या गुरूंना बृहस्पतींना विचारतो की गुरुदेव आता काय करावं. बृहस्पती सांगतात की अर्जुन हा तिन्ही जगतामध्ये अजिंक्य असणारा योद्धा आहे, त्याच्यासोबत भगवान श्रीकृष्ण आहेत, त्यामुळं या मागणीला अभिरू नका, तुम्ही त्यांना ऐरावत द्या. पण इंद्र फार हुशार आणि धूर्त. इंद्र परत उत्तर पाठवतो की ठीक आहे मी ऐरावत देतो, परंतु काय करा, हा ऐरावतीचे इंद्र लोकात येऊन घेऊन जा. इंद्राला अपेक्षा असते की पांडव काही स्वर्गात येणार नाहीत, वाटत अडचणी येतील आणि येऊन परत ऐरावत कसा नेणार. परंतु अर्जुन आपल्या बाणाच्या मदतीनं पृथ्वीपासून ते स्वर्गापर्यंत इंद्रलोकापर्यंत एक पूल तयार करतो आणि त्या बाणाच्या पुलावरून स्वर्गात जाऊन इंद्राकडून तो ऐरावत खाली पृथ्वीवर घेऊन येतो आणि मग त्या ऐरावतावर बसून कोणती आपल्या व्रताची सांगता करते. आणि सांगता केल्यानंतर पुढे पांडवांना जे काही ऐश्वर लाभतं त्याचा परिणाम हा गजगौरी व्रताचा परिणाम आहे, अशा प्रकारचे आख्यान काढलं. आता गजगौरी व्रत आज जरी आपल्याला समाजात फारसं पाहायला मिळत नसलं, पण एकेकाळी अतिशय प्रसिद्ध असणारं व्रत होतं आणि हे अगदी सामान्य लोकांपासून ते राजांपर्यंत प्रसिद्ध होतं. एक इतिहासात दाखला भेटतो की चालुक्य राजा विक्रमादित्य 6वा यानं हे गजगौरी व्रत केलं होतं आणि त्या व्रताच्या समाप्तीसाठी त्याला पांढरा हत्ती पाहिजे होता. तर हा पांढरा हत्ती मध्य प्रदेशातल्या धार राज्यातल्या गंधर्व नगरीतून आणला गेला, अशा प्रकारचं काव्यात्मक वर्णन वाचायला मिळतं. आणि नुकत्याच काही दिवसापूर्वी परभणी जिल्ह्यातल्या राणी सरोवर इथे एक विरगळ अनेक दिवसापासून होती, पण त्या शिलालेखाचं वाचन कोणी केलं नव्हतं. अशा त्या शिलालेखाचं वाचन झालं आणि त्यामध्ये ती जी विरगळ आहे ती युद्धामधले त्या गंधर्व नगरीचे हत्ती पकडून नेत असताना एक योद्धा धारातीर्थी पडला, त्याच्या स्मरणार्थ ती विरगळ उभी आहे. म्हणजे विक्रमादित्य 6व्याच्या समाप्तीसाठी व्रत उद्यापनासाठी जो पांढरा हत्ती नेला ती काही केवळ कवी कल्पना नाही, तर नक्कीच या गंधर्व नगरीतले हत्ती नेले असावेत. याला एक दुजोरा देणारी ही ती विरगळ आजही मोठ्या दिमाखाने उभी आहे. म्हणजे सामान्यापासून राजांपर्यंत सगळ्यांना भुलावणारे हे गजगौरी वृत्त आणि या वृत्तावरती बसवलिंगांनी लिहिलेलं आख्याने अतिशय रसाळ आहे. या दोन ग्रंथाचाच फक्त उल्लेख करून मी थांबतो, कारण वेळ आपल्याकडे फार कमी राहिला आहे. आता यानंतर शेवटचे वीरशैव संत कवी ज्यांचा विचार मांडणार ते म्हणजे लक्ष्मण महाराज. संत लक्ष्मण महाराज वीरशैव वाङ्मयाचे ज्यांना की कळस मानलं जातं, ज्यांनी मराठीमध्ये अतिशय विपुल रचना केली. साधारणतः 5,000पेक्षा अधिक त्यांच्या रचना आज उपलब्ध आहेत, ज्यामध्ये अभंग आहेत, पद आहेत, भारुड आहेत, गवळणी आहेत, विरहिणे आहेत, आरत्या आहेत, भूपाळ्या आहेत, रूपक आहेत, ग्रंथ आहेत, अष्टक आहेत, स्तोत्र आहेत, अशी विपुल रचना करणारा दुसरा वीरशैव ग्रंथकार नाही. एक तुम्हाला कल्पना यावेसाठी एकच सांगतो की त्यांनी जवळपास 150 आरत्या लिहिल्या मराठीमध्ये. इतक्या विपुल प्रमाणात आरत्या लिहिणारा दुसरा कवी सापडणार नाही. आणि या लक्ष्मण महाराजांच्या सर्व वाङ्मयाचा मी या ठिकाणी ओळख सुद्धा नाही करून देणार, फक्त त्यांच्या गंगा महात्म्य आणि अष्टक या दोनच रचनांचा मी या ठिकाणी उल्लेख करतो. लक्ष्मण महाराजांनी जसं आज आपण अनेक नद्यांची परिक्रमा केली जाते, गोदावरीची परिक्रमा केली जाते, तशाच पद्धतीनं गोदावरी नदीची त्यांनी परिक्रमा केली. गोदावरीच्या उगमापासून ते समुद्राला मिळेपर्यंत हा प्रवास त्यांनी केला आणि त्यानंतर त्यांनी गोदावरी महात्म्य लिहिलं, परंतु त्याला गोदावरी महात्म्य नाव न देता गंगा महात्म्य असं नाव दिलेलं आहे. आणि हे गंगा महात्म्य केवळ वाङ्मयीन अर्थानेच नाही तर अनेक अर्थाने महत्वाचं. या गंगा महात्म्यामध्ये गोदावरीच्या दोन्ही तीरावरील ठिकाणांची वर्णना. आता वर्णनं ठीक आहेत, वर्णनं तर कुठल्याही कवीने संतांनी केली, परंतु ही वर्णनं आपल्याला त्यावेळेसचा इतिहास समजून घेण्यासाठी, तत्कालीन मंदिरांची स्थिती समजून घेण्यासाठी फार उपयोगी आहे. कारण त्यांनी गंगेच्या काठावरली, गोदावरीच्या काठावरली जी गाव आहेत त्या गावामध्ये असणारी मंदिरं त्यांचे उल्लेख केलेले. त्यामुळे काय होतं की आज एखाद्या मंदिराची किंवा ते मंदिर कुठल्या देवतेचं आहे त्याची निश्चिती करत असताना या गोदावरी महात्म्याचा आपल्याला फार मोठा उपयोग होतो. एका अर्थानं हे गंगा महात्म्य म्हणजे एक प्रकारची पर्यटन मार्गदर्शिका आहे.
जर आजही एखाद्यानं ठरवलं की आपण गोदावरीच्या उगमापासून ते अगदी सागराला मिळेपर्यंतचा प्रवास करायचा, तर लक्ष्मण महाराजांचं हे गंगा महात्म्य त्यांना पर्यटक मार्गदर्शिका म्हणून निश्चित उपयोगी पडेल. कारण मी स्वतः याचा अनुभव घेतला आहे. परभणी जिल्ह्याच्या ऐतिहासिक वारशाच्या संदर्भाने आम्ही ज्यावेळेस सर्वेक्षण करत होतो, त्यावेळेस त्या गोदावरी काठी अनेक ठिकाणी प्राचीन मंदिर आहेत. परंतु त्या मंदिरांचा इतिहास पाहायला मिळत नाही. तर हा इतिहास या लक्ष्मण महाराजांच्या अभंगाच्या रूपाने आम्हाला अनेक ठिकाणांची स्थान निश्चिती करता आली, अनेक मंदिरांची निश्चित करता आली. आणि हे मात्र मी प्रत्यक्ष अनुभवानं सांगतो. त्यामुळं जर एखाद्याला गोदावरीच्या काठानं फिरायचं असेल, पर्यटन करायचं असेल किंवा आध्यात्मिक अर्थानं भ्रमंती करायची असेल, तर त्यांनी लक्ष्मण महाराजांचं हे गंगा महात्म्य वाचलं पाहिजे. ते वाचल्यानंतर आपल्याला एक वेगळी दृष्टी मिळते. त्या ठिकाणचा संपूर्ण भूगोल, त्या ठिकाणची मंदिरं, या सगळ्या बाबींची इत्यंभूत माहिती आपल्याला या गंगा महात्म्यातून मिळते. खरं म्हणजे वेळ झाला असल्यामुळं मी फार काही विस्तारानं विवेचन करत नाही. त्यानंतर त्यांचा जो पुढचा ज्या बाबीचा मी उल्लेख करणार ते म्हणजे अष्टके. लक्ष्मण महाराजांनी संस्कृत आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये अष्टके लिहिली आहेत. त्यांनी जी संस्कृतमध्ये अष्टके लिहिली, त्या संस्कृत अष्टकांवरती आचार्यांचा प्रभाव आहे, शंकराचार्यांचा प्रभाव आहे. त्यांनी 3च अष्टकं लिहिली, परंतु तिन्ही अष्टकं अतिशय भाषेच्या दृष्टीनं ओघावती आणि रसाळ आहेत. अर्थात आचार्यांचा प्रभाव असल्यामुळं त्यांनी अतिशय सुमधुर एखादा गायक असो किंवा एखादा सामान्य वाचक असो, त्या दोघांनाही सारखाच आनंद देणारी अष्टके आहेत. तशीच त्यांनी मराठीमध्ये विपुल अष्टकं, जवळपास 28 अष्टकं लिहिली. आणि अष्टकं लिहिण्याच्या पाठीशी त्यांचा एक हेतू होता, की भाविकांच्या ओटी अष्टप्रहर शिवाचं नाव आलं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण झालं पाहिजे, या हेतूने त्यांनी ही अष्टकं लिहिली. आणि ह्या सगळ्या रचना गंगा महात्म्य किंवा अष्टकं असतील पाहिल्यानंतर त्यांच्या अभ्यासाची जाणीव होते, त्यांच्या पांडित्याची जाणीव होते. आणि या दृष्टीनं अभ्यास व्हायला पाहिजे. वीरशैवांचं संपूर्ण वाङ्मय आजही अभ्यासकांच्या, संशोधकांच्या प्रतीक्षेत आहे. जो काही अभ्यास झालाय तो अतिशय तुटपुंजा अभ्यास झालाय. जे काही लिहिलं गेलं ते फार कमी लिहिलं गेलंय. या वाङ्मयाची महत्ता पाहता, गुणवत्ता पाहता त्याला आपण न्याय देऊ शकलो नाही. तरी मराठी वाङ्मयामध्ये या साहित्याचा इथून पुढे तरी चांगल्या पद्धतीने अभ्यास व्हायला पाहिजे, मांडणी व्हायला पाहिजे, ग्रंथाची प्रकाशनं व्हायला पाहिजेत. कितीतरी हस्तलिखितं अजूनही पडू नयेत. त्यांना प्रकाशनाचं सौभाग्य लागलं पाहिजे. यासाठी किमान या निमित्ताने या व्यासपीठावरती विचार मांडता आले. यातून काही चिंतन होऊन, विचार मंथन होऊन पुढं काही या वाङ्मयाच्या संदर्भानं चांगल्या घडामोडी घडल्या, ते एक आनंदाची बाब आहे. वेळेची मर्यादा लक्षात घेऊन मी थांबतो. शेवटी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे मी आभार मानतो. उपस्थित सर्व श्रोत्यांचे आभार मानतो आणि थांबतो. नमस्कार.